त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांनी पाण्याचा गंभीर प्रश्न सुटला नसल्याने थेट नाशिक जिल्हा परिषदेच्या समोर हंडा घेऊन आंदोलन केलं। अनेक पिढ्यांपासून येथील पाण्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे। संतप्त आदिवासी महिला आक्रमक झाल्यात। आयटकच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महिलांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आणि या भागातील पाणी टंचाई त्वरित दूर करावी अशी मागणी आंदोलक महिलांकडून करण्यात आली आहे। नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आदिवासी भागातील मुळगाव येथील महिलांनी एल्गार पुकारलेला आहे। रिकामे हंडे घेऊन आणि दूषित पाण्याच्या बॉटल घेऊन या ठिकाणी हे आंदोलन केलं जातंय। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर महिलांनी या सगळ्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू केलेला हा जो एल्गार आहे तो प्रशासनाला जाग आणण्यासाठी केल्याचं या ठिकाणी सांगितलं जातंय। मात्र या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर या महिलांची जी भावना आहे ती संतप्त आहे। गेल्या अनेक पिढ्यांपासूनचा हा प्रश्न सुटत नसल्यानं या संपूर्ण ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी संताप व्यक्त करतायत। त्यांच्याशी बोलूयात। काय नेमकी तुमची पाण्याची अडचण आहे? तुम्ही इथं हंडा घेऊन आंदोलन करता। आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला पाण्याची सोय पाहिजे। आमच्या विहिरीत पाणी नाही, काही नाही। आम्ही जगाची विहीर जातो, आम्ही जगाची विहीर जातो। जगाने विहिरीवरून भरून द्यायला पाहिजे ना। गेलो का बापे म्हणते तुम्हाला आम्ही काय तो का ते म्हणजे यानं सरपंच आला आणि यानं गाव के काल सरपंच गावची झाला। काय गरज आहे सरपंच व्हायचं? मग तुम्ही सरपंच नका ना, तुम्ही सरपंच झाला विहिरीत पाणी आणून द्या ना। राजीनामा सरपंचांना मग डायरेक्ट देऊन टाका। काय गरज नाही, आमच्या गावाला सरपंच नको का काहीच नको। अशी तरी ग्रामपंचायत प्रश्न मुळात पाण्याचा आहे। सरपंचाचा नेमका काय त्रास? सरपंचांनी मग पाणी नाही ना देते, ते पाणी द्यायला पाहिजे का नको आम्हाला? असं गडूळ पाणी प्यावं लागतंय का नाही? विहिरीत डायरेक्ट असं गाळ आहे तर ते गाळ प्यावं लागतंय। पोरांचे आजार वाढताय, परत पिढून पिढ्या अशा चाललेल्या आहे त्यांच्या। सरपंचाचा दोष आमचा एवढाच आहे का बायका निवडून आणि त्या नर उभं राहतं। आमच्या जर महिलांची काय जर अडचण आली मग त्या सरपंचाला यायला नको का? आम्ही कशासाठी बाया निवडून देतो? पाण्याला जर गेलो तर आम्हाला हिरवा जायला रस्ता नाही पाण्याला। एवढलं पाणी उतरून वळाचं त्या साईडला जावं लागतं पावसाळचं, आणि उन्हाळचं पाणी प्यायला नाही। मग आम्ही काय करायचं? जिल्हा परिषदेसमोर तुम्ही आंदोलन करताय, कुणाकडे मागणी करताय? आम्ही सरकार करतो। मग आमचं जर कोणी दखल जर घेत नाही मग सरकारने आमच्या एवढी दखल घ्यावं ना, आम्हाला प्यायला पाणी आणून द्यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।